मित्रांनो, दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौरस किती आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारतात. चौरस म्हणजे रेष. आता रेष कशा प्रकारे लक्षात ठेवावी? आडवी ओळ आहे, त्यांना क्रमांक देऊया 1, 2, 3. उभ्या ओळीला देखील क्रमांक देऊया. ओळी दिल्यानंतर या उभ्या ओळीतील शेवटचा अंक आणि आडव्या ओळीतील शेवटचा अंक या दोघांचा गुणाकार 3 त्रिक 9, बेदुने 4 आणि जो शिल्लक सगळ्यात मोठा राहील त्यांचं त्यामध्ये ऍड करायचंय. म्हणजेच काय 3 त्रिक 9 प्लस बेदुने 4 आणि 1. 9 आणि 4 किती होते? 13. 13 आणि 1 14. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 14 चौरस तयार होतात. मग या ठिकाणी देखील तसंच आहे. 1, 2, 3, 4, 5, 6. परत 1, 2, 3, 4, 5 आणि 6. या शेवटच्या अंकांचा गुणाकार करा 36. 5 5 25, 4 चौक 16, 3 त्रिक 9, बेदुने 4 आणि शेवटचा हा 1. या सर्वांची बेरीज केली असता बघा या ठिकाणी या सर्वांची बेरीज केली असता आपल्याला 91 चौरस मिळतात. म्हणजेच दिलेल्या या आकृतीमध्ये एकूण 91 चौरस मिळतात.